a new topic, that means unit number 11. Name of chapter is human body and organ system. Okay, मग ह्युमन बॉडी म्हणजे काय, मानवी शरीर, आणि ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय, तर ह्युमन बॉडी म्हणा किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये असलेले जे काही अवयव आहे त्या अवयवांपासून बनलेली सिस्टीम म्हणजे ऑर्गन सिस्टीम. ठीक आहे. जसं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, तुम्हाला माहीत आहे. ऑर्गन सिस्टीमसुद्धा आहेत. जवळपास 10 ऑर्गन सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असतात, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपण वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम अभ्यासलेले आहे, जसं रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम. आता यावर्षी आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम अभ्यासायची आहेत इन डिटेल. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय. रेस्पिरेशनचे 3 प्रकार पाहिले होते. त्यापैकी पहिला प्रकार पाहिला होता तो म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन कसं होते आपण पाहिलं होतं, आठवते का तुम्हाला. एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे जे श्वासोच्छवास करतो आपण, म्हणजे त्याच्यामध्ये 2 गोष्टी अंतर्भूत होतात. पहिल्या म्हणजे इन्स्पिरेशन, त्यालाच आपण इन्हेलेशन म्हणतो. इन्हेलेशन म्हणजे श्वास आतमध्ये घेणे. इन्हेलेशन म्हणजे श्वास आतमध्ये घेणे. आणि एक्सपिरेशन म्हणजे काय होईल, तर श्वास बाहेर काढणे. पाहिलं होतं ना आपण. इन्स्पिरेशनमध्ये श्वास आतमध्ये घेणे म्हणजेच काय, तर ऑक्सिजन आपण नाकावाटे श्वास आतमध्ये घेतो, त्याला इन्स्पिरेशन म्हणतो, त्यालाच आपण इन्हेलेशन असं सुद्धा म्हणतो. दुसरा प्रकार पाहिला होता आपण एक्सपिरेशनचा, तर ऑक्सिजन जो आहे इन्स्पायर्ड एअरमधला जो आहे तो बाहेर काढणे, ऑक्सिजन आतमध्ये घेतलेला आहे. आता कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने, म्हणजे शरीरात तयार झालेलं जे कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो नाकावाटे आपल्याला बाहेर काढावा लागतो. त्या प्रक्रियेला आपण एक्सपिरेशन म्हणतो, त्यालाच आपण एक्झेलेशन असं सुद्धा म्हणतो. या दोन्ही प्रक्रिया, इन्हेलेशन आणि एक्झेलेशन किंवा इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन मिळून तयार जे होते त्याला एक्सटर्नल रेस्पिरेशन असं आपण म्हटलेलं पाहिलं होतं. दुसरा प्रकार पाहिला होता आपण इंटरनल रेस्पिरेशनचा. बरोबर आहे. तर जो एक्सचेंज ऑफ गॅसेस इन बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुइड, याला आपण इंटरनल रेस्पिरेशन म्हटलं होतं. तिसरा प्रकार शिकलो होतो आपण सेल्युलर रेस्पिरेशनचा. तिसरा जो प्रकार आहे तो आहे सेल्युलर रेस्पिरेशनचा. म्हणजे जे काही डिझॉल्व्ड न्यूट्रिएंट्स आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये, आपल्या पेशीमध्ये जे ग्लुकोज आहे, स्लोली बर्न्ड ऑक्सिडाइज जे झालेला आहे, तो ऑक्सिजन आणि एनर्जी तयार झालेली होती. मी तुम्हाला खालचं जे एक सूत्र आहे किंवा त्याला आपण म्हणूया रासायनिक अभिक्रिया दाखवलेली आहे त्या ठिकाणी, केमिकल स्ट्रक्चर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा, ग्लुकोज आहे C6H12O6 प्लस काय आहे होतं 6O2. बरोबर आहे ना. म्हणजे ऑक्सिजनचे मॉलिक्यूल 6 घेतले आणि त्यांच्यापासून आपल्याला तयार झालेली जी अभिक्रिया होती ती काय होतं, एनर्जी फॉर्म झालेली होती, म्हणजे ऊर्जा निर्मिती झालेली होती. आणि एनर्जी किती प्रमाणात झाली होती, किती ATP मॉलिक्यूल तयार झालेले होते, 38 ATP मॉलिक्यूल तयार झालेले होते. त्याच्यासोबत कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्यूल आणि सोबतच वॉटर मॉलिक्यूलसुद्धा फॉर्म झालेले होते. तर अशा पद्धतीची एनर्जी हे जे आहे ती आपण शिकलेलो आहे. त्या पद्धतीला आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. 3 प्रकारचे रेस्पिरेशन शिकलेलो होतो. बरोबर आहे. एक्सटर्नल रेस्पिरेशन, दुसरा आहे इंटरनल रेस्पिरेशन आणि तिसरा आहे सेल्युलर रेस्पिरेशन. त्यानंतर आता त्याच्या समोर जर पाहतो म्हटलं तर आपल्याला एक रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल स्ट्रक्चर अँड फंक्शन पाहायचं आहे. स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे रचना आणि फंक्शन म्हणजे कार्य. बरोबर आहे. तर स्ट्रक्चर अँड फंक्शन पाहत असताना आपण पाहिलं होतं ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम कशापासून सुरू होते, तर नोजपासून सुरू होते. नोज म्हणजे एक्सटर्नली आपल्याला पाहायला मिळते. नोज जवळपास ह्युमन बिईंग्सला असते, पण इतर प्राण्यांनासुद्धा असते. तर नोजमध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला नजल कॅव्हिटी म्हणतात. नजल कॅव्हिटीनंतर जो काही वायू आपण आतमध्ये घेतो किंवा बाहेर घेतो हे नोजचं काम आहे. नंतर येतं फॅरिंग्स. फॅरिंग्स तुम्हाला चित्रामध्ये किंवा आकृतीमध्ये दिसत आहे, फॅरिंग्स दाखवलेलं आहे. बरोबर आहे. फॅरिंग्स हा एक पोकळ भाग आहे जो नोज आणि नजल कॅव्हिटी आणि विंड पाईप जो आहे या जोडण्याचं काम करतो. आणि जसा फूड पाईप असतो, फूड पाईपच्या अगदी समोर आपलं जे काही साऊंड बॉक्स आहे त्या मागे तो असतो विंड पाईप. बरोबर आहे. विंड पाईपच्या आधी फॅरिंग्स. त्याच्यानंतर विंड पाईप पाहिलं होतं. विंड पाईप इज स्वलन, तो फुगीर असतो. जरासा हवेचा भाग जाण्या येण्या करण्यासाठी त्या ठिकाणी फुगीर जागा असते. आणि बिलकुल साऊंड बॉक्सच्या बिगिनिंगला तो असतो.
त्याच्यानंतर लंग्स जे आहे ते आपण पाहिलं होतं. लंग्स आर प्रेझेंट ॲट द आयदर साईड ऑफ अवर थोरॅसिक कॅव्हिटी, म्हणजे आपल्या छातीच्या बरगळ्यांमध्ये दोन्ही बाजूला एक पेअर लंग्सची असते, बरोबर आहे. आणि या पेअर ऑफ लंग्स आर प्रेझेंट इनसाइड द थोरॅसिक कॅव्हिटी ऑफ ह्युमन बिंग्स, हे सांगितलं होतं तुम्हाला मी. त्यानंतर लंग्स जे आहे ते मॅक्झिमम एरिया आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीचा कव्हर करतात. आणि दोन्ही लंग्सच्या मधोमध हार्ट आहे. हार्टबद्दल आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपल्याला पाहायचंच आहे, ठीक आहे. आणि जे काही त्याच्या आतमध्ये लंग्सच्या आतमध्ये जसा फुगा असतो त्याच्या फुगाच्या प्रमाणेच त्याचा आकार असतो. हवा भरणे आणि सोडणे हे दोन्ही काम तो करतो. म्हणजे आलेलं ऑक्सिजन घेणे, त्याला ॲब्झॉर्ब करणे, आणि आपल्या शरीरातलं रक्तातलं जे काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे, कार्बन त्याच्यामध्ये मिक्स होतो, ऑक्सिडाईज होतो, आणि त्याच्यानंतर तो शरीराबाहेर टाकण्यासाठी म्हणून क्रिया केली जाते, लंग्सच्या माध्यमातून केली जाते. तर जे अल्वेलाय असतात, अल्वेलायची आकृती दाखवली होती तुम्हाला मी, बरोबर आहे. अल्वेलायनंतर आपण पाहिलं की रिच नेटवर्क ऑफ आर्टरीज, कॅपिलरीज त्या ठिकाणी असतं. खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी रक्तवाहिन्या असतात. त्या अल्वेलायमध्ये आलेला जो ऑक्सिजन आहे तो शोषण्याचं काम ते अल्वेलाय करत असते. त्यानंतर एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स आपण कशा पद्धतीने पाहणार. एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड वापस देणे ही क्रिया त्या ठिकाणी होते, म्हणून त्याला एक्सचेंज ऑफ गॅसेस असं म्हटलेलं आहे. डायफ्रॅम त्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग पाहिला होता. डायफ्रॅम थोरॅसिक कॅव्हिटीला आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीला सेपरेट करणारा जो महत्त्वाचा घटक आहे त्याला डायफ्रॅम असं म्हणतात. डायफ्रॅम हा एक जसा पडदा असतो मधात, छातीच्या आणि पोटाच्या मधामध्ये असलेला एक पडदा आहे जो आपल्या पोटाच्या भागाला आणि छातीच्या भागाला वेगळं करण्याचं काम करतो. आणि ज्या वेळेला आपण नाकावाटे श्वास घेतो त्यावेळेला लंग्समध्ये काय होते, प्रेशर तयार होते, आणि त्या प्रेशरमुळे जो डायफ्रॅम आहे तो काय जातो, खाली जातो. काल सांगितलं होतं मी, बरोबर आहे. सायमल्टेनियस रायझिंग अप ऑफ रिब्स लोअरिंग डायफ्रॅगम कॉजेस द डिक्रीज इन प्रेशर ऑन द लंग्सवरचं प्रेशर कमी होतं म्हणून तो खाली जातो. आपल्या बरगळ्या ज्या आहेत त्यासुद्धा रिलीज होतात त्यामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर बघा, हा डायफ्रॅम जो आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममधला, ठीक आहे. तर ते पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पेज जो आहे तो ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा आहे. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या शरीरामध्ये रक्त प्रवाहित करण्याची जी क्रिया आहे एका ठिकाणावरून म्हणजे हृदयापासून तर शरीराच्या इतर अवयवांपर्यंत रक्तपुरवठा करण्यासाठी म्हणून आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा उपयोग केला जातो. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ही नॅचरली आपल्या शरीरामध्ये इनबिल्ट आहे. आणि या सिस्टीमचा महत्त्वाचे जे काही अंग आहे किंवा रचना कशा पद्धतीची आहे तर 3 भागांनी मिळून सर्क्युलेटरी सिस्टीम तयार झालेली आहे. पहिला भाग कोणता आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचा, हार्ट. पहिला भाग कोणता आहे, हार्ट. दुसरा भाग कोणता आहे, दुसरा भाग ब्लड वेसल्स, आणि तिसरा भाग कोणता आहे, कॅपिलरीज. तर हार्टबद्दल आपण पाहिलेलं आहे, फक्त एक रिवाईज करून घेऊया. हार्ट म्हणजे काय, तर हार्ट जो आहे तो मोस्ट डेलिकेट ऑर्गन आहे. एक अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीचा नाजूक असा अवयव आहे आपल्या शरीरामध्ये. प्रेझेंट कुठे असतो तो, तर तो ऑलमोस्ट ॲट द सेंटर म्हणजे जवळपास आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या अगदी मधोमध असतो. फक्त थोडंसं स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट साईड, थोडासा डावीकडे तो सरकलेला असतो म्हणजे त्या ठिकाणी असतो. आणि दोन्हीही लंग्सच्या अगदी मधोमध तो असतो. त्याचं वजन आपण पाहिलं होतं, वजन 360 ग्रॅम एवढं आहे. आणि जवळपास तो प्रत्येकाची मूठ जेवढी आहे, म्हणजे आपला हृदय किती आकाराचं असते तर आपलं हृदय आपल्या मुठीच्या आकाराचं असतं. आणि डबल लेअर पेरिटोनियल मेम्ब्रेननी ते कवर झालेलं असतं, डबल मेम्ब्रेन असते त्याची. त्यानंतर त्याच्या आतमध्ये जे काही फ्लुइड आहे ते फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन 2 मेम्ब्रेन्स ड्यू टू विच हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक्स, हे पाहिलं होतं आपण. त्याच्या आतमध्ये फ्लुइड असते. हृदयाच्या ज्या पेरिटोनियल मेम्ब्रेन आहे, डबल मेम्ब्रेन झालेला आहे त्याच्यामध्ये, तर त्या मेम्ब्रेनच्या मदतीने हृदयाला कुठल्याही प्रकारची शॉक किंवा इंजुरीज होत नाही. आणि
इंटरनल स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल इंटरनली 4 कंपार्टमेंट्स असतात हृदयाचे. मुख्यत्वे करून वरचा जो भाग आहे त्याचे 2 कंपार्टमेंट्स ऑरिकल आणि खालचे जे आहे 2 ते व्हेंट्रिकल. लेफ्ट आणि राईट साईडला डिवाईड केलं आपण. लेफ्ट साईडचं लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल, तसंच राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल. आणि या ठिकाणी ज्या व्हेन्स, आता ब्लड ज्या काही आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्याला आपण ब्लड व्हेसल्स म्हणतो. तर ब्लड व्हेसलचं स्ट्रक्चर अँड फंक्शन पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आर्टरीज काय करतात. आर्टरीज या रक्त वाहून नेण्याचं काम करतात. हृदयापासून तर शरीराच्या इतर अवयवांपर्यंत ज्या वाहिन्या ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेण्याचं काम करतात त्यांना आपण आर्टरीज म्हणतो. आणि ज्या वाहिन्या किंवा ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून न जाता इतर शरीराच्या अवयवापासून हृदयापर्यंत रक्त आणून पोहोचवण्याचं काम करतात त्या वाहिन्यांना आपण व्हेन्स असं म्हटलं होतं. बरोबर आहे. तर ह्या ब्लड व्हेसल्स झाल्या. त्यानंतरचा जो भाग आहे विल्यम हार्वे 1628 याने मेकॅनिझम काढलं होतं शोधून सर्क्युलेटरी सिस्टीमचं. आणि त्याच्यानंतर कॅपिलरीजचा भाग पाहिला होता. कॅपिलरीज या आकाराने अतिशय लहान असतात. आर्टरीजच्या सुद्धा कॅपिलरीज, व्हेन्सच्या सुद्धा कॅपिलरीज. आर्टरीज काय करतात, शुद्ध रक्त प्रोव्हाइड करण्याचं काम करतात आणि त्या आकाराने एका ठिकाणी अवयवाच्या शेवटी अत्यंत बारीक होतात. एवढ्या बारीक होतात आकाराने की त्या केसाच्या आकाराच्या होतात, म्हणून त्यांना केशवाहिनी मराठीमध्ये म्हणतात. म्हणूनच इंग्रजीमध्ये त्याला कॅपिलरीज असं म्हणतात. त्या कॅपिलरीचा आकार जसा कमी झाला होता त्याच्यानंतर तो आकार पुन्हा कमी कमी होत जातो. मग तो कार्बन डायऑक्साईड वाहण्याचं काम होते आणि कार्बन डायऑक्साईड वाहणाऱ्या ज्या कॅपिलरीज आहे त्यांचा आकार मोठा मोठा होत जातो आणि त्या वेन्समध्ये रूपांतरित होतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचे सुद्धा भाग पाहिले. आतापर्यंत काय काय पाहिलं लक्षात आलं सगळ्यांना? समजलं का? किती जणांना समजलं आहे? नक्की. त्यानंतर बघा पेज नंबर 79 बघा. या पेज नंबर 79वर ब्लड सर्क्युलेशन थ्रू हार्ट दिलेलं आहे, फंक्शनिंग ऑफ हार्ट. बरोबर आहे. सर्वांनी समजून घ्या आता कशा पद्धतीने आपल्या हृदयाचं फंक्शनिंग होते, म्हणजे कार्य कशा पद्धतीने होते ते पाहूया. प्रोसेस ऑफ पंपिंग ऑफ द हार्ट process of pumping the blood towards various parts of the body and bringing it back towards the heart is called as blood circulation. This is the definition of blood circulation. तुम्हाला अंडरलाईन करायची आहे ते ब्लड सर्क्युलेशनची व्याख्या आहे. म्हणा सगळेजण. प्रोसेस ऑफ पंपिंग द ब्लड towards various parts of the body and bringing it back towards the heart is called as blood circulation. हे ब्लड सर्क्युलेशन म्हणजे सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. काल सांगितलेलं होतं तुम्हाला मी, याच्या आधीच्या पिरियडला आपण पाहिलेलं आहे. रक्ताभिसरण कशा पद्धतीने होते किंवा रक्ताचं अभिसरण होणे म्हणजे काय, तर हृदयापासून शरीराच्या इतर अवयवांपर्यंत जे काही रक्त पुरवठा केला जातो आणि हृदयाच्या पासून तर इतर अवयवापर्यंत होतो त्याचप्रमाणे इतर अवयवापासून सुद्धा हृदयापर्यंत होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला ब्लड सर्क्युलेशन म्हणतो. सो ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी इन सर्क्युलेशन हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्सेस. मग ही प्रक्रिया सतत चालू होण्यासाठी हृदय कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे आकुंचन पावते आणि रिलॅक्स होते म्हणजे प्रसरण पावते. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ही प्रक्रिया सतत चालू राहते आणि त्याच्यामुळे जे काही रक्त आहे ते प्रवाहित होण्याचं काम होतं. कॉन्झिक्युटिव्ह सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट कॉन्स्टिट्यूट्स अ सिंगल हार्टबीट. जेव्हा एकदा इकडे लक्ष द्या, हृदय कॉम्प्रेस होते किंवा हृदय जे आहे ते काय करतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर रिलॅक्स होतं. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन एक सायकल कंप्लीट केल्यानंतर त्याला म्हणतात अ हार्टबीट. त्याला काय म्हणायचं, एक सिंगल हार्टबीट म्हणतो आपण त्याला. मटेरियल पहा, ट्राय दिस करून पहा. या ठिकाणी एक आपल्याला प्रयोग आहे किंवा कृती दिलेली आहे पहा. 2 feet लॉंग रबर ट्यूब विथ स्मॉल ॲपर्चर स्टॉपवॉच फनेल. 3 गोष्टींची आवश्यकता आहे. हे रबर पाहिजे पण तो कसा, तर 2 फूट लांब असा रबर पाहिजे आपल्याला. स्टॉपवॉच पाहिजे आणि चाळणी पाहिजे, फनेल. फिट अ फनेल ॲट वन एंड ऑफ अ रबर ट्यूब. चाळणीला आपल्याला फनेलच्या एका बाजूला रबर ट्यूब लावायचा आहे जो 2 फूट लांब आहे. कीप द वाईड माउथ ऑफ फनेल ऑन लेफ्ट साईड ऑफ थोरॅक्स.
पहा, सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. जे काही वाईड माऊथ आहे म्हणजे ओपन, जे चाळणीचं मोठं टोक असतं त्या ठिकाणी आपल्याला तो रबर जोडायचा आहे. ब्रिंग द अदर एंड ऑफ द ट्यूब नियर द इयर टू हिअर द साऊंड. आणि नंतर मग त्याचा आवाज आपल्याला ऐकण्यासाठी कानाच्या जवळ आणायचा आहे. काय करायचं आहे? रेकॉर्ड द नंबर ऑफ बीट्स पर मिनिट युजिंग स्टॉपवॉच. स्टॉपवॉचच्या मदतीने हार्टबीट किती होतात ते मोजायचं आहे. काय केलं आपण? चाळणी घेतली, चाळणीच्या वरच्या भागाला आपण जो काही रबर आहे, रबर म्हणजे फुग्याचा फुटलेला फुगा असतो की नाही, त्याचा वापरसुद्धा आपण करू शकतो. तर त्याच्यापासून एक माईक तयार केला एक प्रकारचा. मग तो छातीला लावल्यानंतर आपण कानापाशी नेलं तर आपल्याला हृदयाची बीट जे आहे ते ऐकायला येईल. तुम्ही डायरेक्टली तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या छातीला कान लावलं तरी तुम्हाला ऐकायला येतं. काय येतं ऐकायला? धड धड असा आवाज येतो. त्याला आपण लबडब असा म्हणतो, लबडब साऊंड. ठीक आहे. त्यानंतर बघा, पल्स म्हणजे काय? फाइंड कोरिलेशन बिटवीन हार्टबीट्स अँड पल्सेस फेल्ट ॲट रिस्ट. पहा, पल्स म्हणजे काय? तर नाडी. या ठिकाणी नाडी परीक्षण, डॉक्टरपाशी जवळ जेव्हा आपण जातो, डॉक्टरजवळ गेल्यानंतर ते पहिल्यांदा नाडी चेक करतात. आपल्या हाताला हात असा बोटाने चेक करतात, ते नाडी परीक्षण करतात. हार्टबीट आणि जी काही पल्स रेट आहे हे दोन्ही पण एकमेकावर अवलंबून असतात. को रिलेटेड बिटवीन इच अदर, एकमेकांसोबत त्याचं रिलेशन आहे. हार्टबीट एका मिनिटाला 72 वेळा आपली हार्टबीट होते, बरोबर आहे, पाहिलेलं आहे. पल्स रेट जे आहे ते सुद्धा सेम असायला पाहिजे. आता पहा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? वी कॅन फील द पल्स बिहाइंड द इयर्स नियर द हिल ऑफ फूट. हाऊ दीज पल्सेस ऑकर? अँड सेकंड क्वेश्चन इज व्हॉट फ्लोज आउट व्हेन वी हॅव ॲन इंजुरी. जेव्हा आपल्याला जखम होते, किती सोपा प्रश्न आहे. बाहेर काय निघते म्हणते? जेव्हा जखम झाली तर काय निघते? ब्लड निघते, बरोबर आहे. तर आता ब्लडबद्दल आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लड इज, निळ्या कलरचं असते का ब्लड? कोण्या रंगाचं असते? रेड. तोच वाक्य दिलेलं आहे, ब्लड इज अ रेड कलर्ड फ्लुइड मटेरियल. रक्ताचा रंग लाल असतो, बरोबर आहे. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. हे काय आहे? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यूचा एक भाग आहे महत्त्वाचा. आणि त्यानंतर द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर्ड. जे शुद्ध रक्त असतं, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, त्याचा रंग अतिशय भडक लाल असतो, बरोबर आहे. त्यानंतर सॉल्टी इन टेस्ट. त्याची चव घेतली तुम्ही, त्याला जर आपण चाटून पाहिलं तर त्यात ते कसं असतं? सॉल्टी म्हणजे थोडंसं क्षारयुक्त असतं. मीठ खाल्ल्यानंतर जसं वाटतं तसं, एकदम जास्त नसतं, परंतु थोडंसं मीठ खाल्ल्यासारखं असतं. आणि त्याचा pH हा 7.4 असतो. एक्झरसाईजमध्ये हे जोड्या लावामध्ये विचारलेलं आहे, बरोबर आहे. pH ऑफ ब्लड इज 7.4. लक्षात ठेवायचं. ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपोनंट्स. रक्त हे महत्त्वाच्या 2 घटकांनी बनलेलं असतं. आता त्याच्यातलं पहिलं आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे काय पहा, प्लाझ्मा इज पेल येलो क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. प्लाझ्मा काय आहे? तर एक पिवळसर असलेलं, क्लिअर म्हणजे स्पष्ट, स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड आहे. म्हणजे थोडक्यात पूर्णपणे अल्कलाइन नाही आहे, थोड्याशा प्रमाणात अल्कलाइन. आता pH स्केल जर पाहिली तुम्ही तर ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल अशा पद्धतीचे असते. ते बेसिक म्हणजे अल्कलाइन, ठीक आहे. 90 to 92% वॉटर असते त्याच्यामध्ये. बघा, प्लाझ्मामध्ये काय काय असते? रक्ताचे जे भाग आहे, प्लाझ्मा हा रक्ताचाच एक भाग आहे. त्याच्यामध्ये 90 ते 92% पाणी असतं, 6 ते 8% म्हणजे 6 to 8% प्रोटीन असतं, अँड 1 to 2% इनऑर्गॅनिक सॉल्ट्स असतात, म्हणजे जे विद्राव्य असतात त्याच्यामध्ये, रक्तामध्ये. अँड द अदर कंपोनंट्स, इतर कंपोनंट्ससुद्धा असतात, इतर घटकसुद्धा असतात. ते कोणते असतात पहा? ॲल्ब्युमिन. ॲल्ब्युमिन म्हणजे काय? तर ॲल्ब्युमिन डिस्ट्रीब्यूट द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. ॲल्ब्युमिन हे काय करते? तर आपल्या शरीरात पाण्याचा पुरवठा सर्वत्र करण्याचं काम ॲल्ब्युमिन करते. ग्लोब्युलिन काय करतात? तर ग्लोब्युलिन हे प्रोटेक्शन करण्याचं काम करतं, म्हणजे रक्षण करण्याचं काम करतं. त्यानंतर डी म्हणजे फायब्रिनोजन अँड प्रोथ्रॅम्बिन काय करतात? तर फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॅम्बिन हेल्प इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेसेस, रक्त गोठण्याच्या कामामध्ये मदत करतात. इनऑर्गॅनिक आयन्स कोणते कोणते असतात रक्तामध्ये? तर कॅल्शियम. Ca म्हणजे काय? Na म्हणजे काय होते? नाही, Na म्हणजे नॅट्रियम होतं, त्याला सोडियम म्हणतात, नॅट्रियम किंवा सोडियम, लक्षात ठेवा. आणि K म्हणजे पोटॅशियम. K म्हणजे काय होते? पोटॅशियम. कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स. हे आपल्या मसल्स, ज्या स्नायू आहेत, आणि नर्व जे आहेत, चेतापेशी, यांना कंट्रोल करण्याचं काम हे प्लाझ्मामधले जे घटक आहे
कॅल्शियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे करत असतात. ठीक आहे. तर हा प्लाझ्मा रक्तातला महत्त्वाचा भाग पाहिला आपण. त्यानंतर ब्लड सेल्स असतात. ब्लड सेल्स कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिली ब्लड सेल आहे RBC. आपण काल जोड्या लावामध्ये पाहिलं होतं, आठवते का तुम्हाला? तर RBC म्हणजे काय? तर रेड ब्लड सेल्स. त्यालाच आपण रेड ब्लड कार्पसल्स असं सुद्धा म्हणतो. तर रेड ब्लड सेल्स कोणत्या आहेत किंवा त्याची रचना कशी असते आणि कार्य काय आहे बघा. स्मॉल असतात, आकाराने लहान असतात, सर्क्युलर असतात, गोलाकार असतात, पूर्णपणे गोलाकार नसतात ते. काल तुम्हाला कॅन्डी सांगितलं होतं. कॅन्डी म्हणजे आजकाल चॉकलेट भेटतात, त्या चॉकलेटच्या आकाराचं असतात, मधात थोडंसं असं चपटं असतं, बरोबर आहे. इन्युक्लिएटेड सेल्स. दिस सेल्स अपियर रेड ड्यू टू हेमोग्लोबिन. याचा रंग लाल असतो. का बरं लाल असतो? म्हणजे RBCचा रंग लाल असतो किंवा रक्ताचा रंग लाल असतो. का बरं? तर त्याच्यामध्ये हेमोग्लोबिन असतं. हेमोग्लोबिन नावाचा घटक असतो. हेमोग्लोबिन, हेम म्हणजे रक्त किंवा हेम म्हणजे लाल. ठीक आहे. त्याच्यामध्ये फेरस किंवा लोहाचं प्रमाण असतं. ऑक्सिजन डिझॉल्व इन ब्लड ड्यू टू हेमोग्लोबिन. ऑक्सिजन आपल्या रक्तात विरघळण्याचं कारण म्हणजे हेमोग्लोबिन आहे. हेमोग्लोबिन असल्यामुळेच आपल्या रक्तामध्ये जे काही ऑक्सिजन आहे तो डिझॉल्व होतो, विरघळतो. 50 to 60 lakh RBCs आर प्रेझेंट इन ईच क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. 50 ते 60 लाख RBC एका मिलीमीटर म्हणजे 1 क्युबिक मिलीमीटर ब्लडमध्ये. मी काल सांगितलं होतं तुम्हाला, परत सांगतो एकदा. जोड्या लावामध्ये आपण पाहिलं होतं RBCची संख्या 50 ते 60 लाख एवढी असते. पण 50 ते 60 काय? 50 ते 60 लाख क्युबिक मिलीमीटर एवढ्या असतात. आणि RBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. पहा, RBCची निर्मिती कुठे होते? तर जे मोठे हाडं असतात आपल्या शरीरातले, त्या मोठ्या हाडांच्या आतमध्ये बोन मॅरो नावाचा एक घटक आहे, तिथे होत असते त्याची निर्मिती. अँड लाईव्ह फॉर अबाउट 100 to 127 days. म्हणजे जर समजा ती लाल रक्तपेशी आपण सेपरेट काढून ठेवली किंवा शरीरामध्ये सुद्धा त्याचा कार्यकाल किती आहे, किती दिवसाचा आहे, तर तो आहे 100 ते 127 दिवस एवढा. हे झालं RBCs बद्दल. त्यानंतर आहे WBC. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. त्यालाच आपण व्हाईट ब्लड कार्पसल्स असं सुद्धा म्हणतो. दीज आर लार्ज, मोठ्या असतात, न्यूक्लिएटेड असतात, त्याला न्यूक्लियस असतो. अँड कलरलेस सेल. कलरलेस म्हणजे यांचा रंग असतो का यांना? WBCला नाही, रंगहीन असतात म्हणजेच व्हाईट असतात त्या. ठीक आहे. व्हाईट म्हणण्यापेक्षा आपण त्याला रंगहीन म्हटलेलं चांगलं. आणि त्यांचं संख्या किती असते? तर 5000 ते 10,000 WBCs आर प्रेझेंट पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड. म्हणजे रक्तामध्ये किती असतात WBC? व्हाईट ब्लड कार्पसल्स या जवळपास 5000 ते 10,000 एका मिलीमीटर म्हणजे किंवा क्युबिक मिलीमीटर एवढ्या भागामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर पहा, 5 टाईप्स ऑफ WBCs आर प्रेझेंट. 5 प्रकारच्या WBCs असतात. 5 प्रकार कोणते कोणते आहे WBCचे? तर पहिला म्हणा सगळेजण, बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. 5 घटक जे आहे किंवा 5 प्रकारच्या ज्या सेल्स आहेत त्या प्रेझेंट असतात WBCच्या. ज्याची रचना WBCची रचना ज्यामुळे झालेली आहे ते घटक म्हणजे बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट आणि लिम्फोसाइट्स अशा प्रकारचे 5 घटक आहे. त्यानंतर WBCs कुठे निर्माण होतात? तर रेड बोन मॅरोमध्ये ते निर्माण होतात. त्यानंतर WBCs ॲक्ट ॲज सोल्जर इन अवर बॉडी. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपल्या शरीरात जर कोणता पार्टिकल, फॉरेन पार्टिकल आला, फॉरेन पार्टिकल म्हणजे आपल्या शरीरामध्ये बाहेरून आलेला कोणतंही कीटक असेल किंवा व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, तर सगळ्यात पहिले हल्ला कोण करते? तर WBC करतात. म्हणून हल्ला करतात म्हणजे त्यांच्यापाशी काही भाले तलवारी वगैरे नसतात. ते काय करतात? आपल्या शरीरात आलेला जो नवीन घटक आहे तर त्याला जाऊन विचारते पहिल्यांदा, तू कोण आहे रे बा? विचारते का? असं विचारत नाही, पण तो त्याला जाऊन भेटते आणि त्याला एनगल्फ करण्याचं काम करते. एनगल्फ म्हणजे गिळून टाकणे, खाऊन टाकण्याचं काम करते, शक्यतोवर प्रयत्न करते. पण काही घटक असे असतात की जे ते WBCला ऐकत नाही, मग आपल्याला ताप येतो. ठीक आहे. पण WBCला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरात असलेलं असं आपण त्यांना म्हणू शकतो सोल्जर्स. WBC ॲक्ट्स ॲज सोल्जर्स इन अवर बॉडी. दिसतंय का सगळ्यांना? यस ऑर नो? देन नेक्स्ट पहा, फंक्शन. त्याचं फंक्शन काय? दिस सेल्स अटॅक द पॅथोजन्स एंटरिंग अवर बॉडी. ह्या सेल आपल्या शरीरात जे काही हल्ला करणारे पॅथोजन आहे, बाहेरचे घटक आहे, त्यावर हल्ला करण्याचं काम करतात. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबियल डिसीजेस. वेगवेगळ्या
मायक्रोबियल डिसीजेस जे आहे, वेगवेगळे सूक्ष्म जंतूंपासून होणारे जे रोग आहे त्यापासून वाचवण्याचं काम WBC करतात. प्लॅटलेट्सबद्दल आपण आत्ता शिकलो, पण प्लॅटलेट्स प्लाझ्मानंतर प्लॅटलेट्स हा घटक आहे. प्लॅटलेट्ससुद्धा सेलच असतात एक प्रकारच्या. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप. प्लॅटलेट्स या आकाराने अतिशय लहान असतात आणि डिस्कच्या आकाराचे असतात. 2.5 to 4 lakh प्लॅटलेट्स आर प्रेझेंट पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड. 2.5 ते 4 लाख प्लॅटलेट्स आपल्या शरीरामध्ये एका मिलीमीटर क्यूबच्या घटकामध्ये अंतर्भूत असतात. त्याचं फंक्शन काय आहे प्लॅटलेट्सचं? तर प्लॅटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. रक्त गोठण्यासाठी मदत करण्याचं काम कोण करतं? प्लॅटलेट्स करतं. तर अशा पद्धतीने आपण प्लाझ्मा ब्लड सेल्स पाहिला. प्लाझ्मा महत्त्वाचा घटक आहे, त्याचप्रमाणे ब्लड सेल्ससुद्धा महत्त्वाचा घटक आहे. रक्त 4 मुख्य घटकांनी बनलेलं आहे. तसं इथं पुस्तकात 2 घटकांनी दिलेलं आहे, पण आपण जर एकत्रितपणे पाहिलं तर त्याचे 4 घटक कोणते? RBC, WBC, प्लाझ्मा अँड प्लॅटलेट्स अशा 4 प्रकारच्या घटकांनी ते बनलेलं असतं. तर त्यानंतरचा भाग आहे फंक्शन ऑफ ब्लड. फंक्शन ऑफ ब्लड पाहून घ्या. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन ऑफ ब्लड काय? रक्ताचं महत्त्व काय आहे? त्याचं कार्य काय आहे? तर वायूंचं जे काही देवाणघेवाण करण्याचं काम आहे ते काम कोण करत असतं? ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस रक्त करत असतं. वायूंची देवाणघेवाण करते कोण? कशा पद्धतीने वायूची देवाणघेवाण करते? वायूची देवाणघेवाण कशा पद्धतीने करते? तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन नाकावाटे आलेला आहे, लंग्सच्या माध्यमातून तो विरघळून घेतला जातो, शोषून घेतला जातो, आपण पाहिलं बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड. थोडा भाग राहिलेला आहे, लक्ष द्या. बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड फ्रॉम लंग्स टू सेल्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यूज टू लंग्स. ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे, ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत हे रक्तामध्ये होत असतात. ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स. पोषक घटकसुद्धा पोहोचवण्याचं काम रक्त करत असतं. सिम्पल न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स आर टेकन अप बाय ब्लड फ्रॉम वॉल्स ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड ट्रान्सपोर्टेड अप टू इच सेल इन द बॉडी. महत्त्वाचे जे घटक आहे, पोषक घटक, ते सुद्धा रक्त वाहून नेण्याचं काम करतं. ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियलला ट्रान्सपोर्ट करण्याचं कामसुद्धा शरीरात रक्त करत असतं. नायट्रोजिनियस वेस्ट म्हणतो आपण त्याला, म्हणजे नत्रयुक्त जे काही वेस्ट मटेरियल आहे. नत्रयुक्त म्हणजे नायट्रोजिनस वेस्ट. कोणते कोणते आहे? तर ते आहे अमोनिया, युरिया आणि क्रिएटिनिन आर रिलीज्ड बाय टिश्यूज इन टू ब्लड विच कॅरीज दोज फॉर टू किडनी फॉर एक्सक्रेशन. उत्सर्जन करण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. नंतर आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शन म्हणजे रक्षण. कशाचं रक्षण होते पहा? अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन द ब्लड. अँटीबॉडीज आपल्या रक्तामध्ये तयार होत असतात, ते आपलं एक प्रकारचं रक्षणच करत असतात. अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम मायक्रोब्स अँड हार्मफुल पार्टिकल्स. सूक्ष्म जे काही कण आहेत, जे आपले फॉरेन पार्टिकल्स आहे शरीरामध्ये एंटर करणारे, त्यापासून आपलं रक्षण करण्याचं काम अँटीबॉडीज करत असतात. म्हणून प्रोटेक्शन. रक्त काय करते? तर आपलं रक्षणच करण्याचं काम करते एक प्रकारे. ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. जे काही एन्झाईम्स आहे, हार्मोन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहे आपल्या शरीरामध्ये तयार होतात, ते वाहून नेण्याचं काम, विशिष्ट अवयवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे रक्त करत असतात. त्यानंतर थर्मोरेग्युलेशन. थर्मोरेग्युलेशन म्हणजे शरीराचं तापमान जे आहे ते सातत्य ठेवण्याचं काम कोण करतं? रक्त करतं. आणि बॉडी टेम्परेचर इज मेंटेन ॲट कॉन्स्टंट ॲट नियर अबाउट 37 डिग्री सेल्सिअस बाय व्हॅसोडायलेशन अँड व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन. आपल्या शरीराचं जे काही तापमान आहे ते 37°C एवढं ठेवण्याचं काम रक्त करत असतं. मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम, पोटॅशियम इन द बॉडी. शरीरामध्ये असलेले जे काही पोटॅशियम आणि सोडियमचं प्रमाण आहे ते कायम ठेवण्याचं कामसुद्धा आपलं रक्त करतं. आणि 8वं आणि महत्त्वाचं फंक्शन त्याचं, ही ब्लिडिंग ऑकर्स म्हणजे ज्या वेळेला रक्त आपल्याला इंजुरी होते, जखम होते, रक्त वाहत असते, त्यावेळेला प्लॅटलेट्स अँड प्रोटीन कॉल्ड फायब्रिनोजेन ऑफ ब्लड फॉर्म अ क्लॉट अँड सील द इंजुरी. समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला जखम झाली, तर जखमेमधून रक्त वाहत राहते, माहीत आहे तुम्हाला, पण ते सतत रक्त का वाहून जाते का? तसं जर झालं असतं तर शरीरातलं रक्त ॲटोमॅटिकली, जसं एका टाकीला जर छिद्र पडलं खालच्या भागाला, तर टाकीत पाणी असलं नसलं तेवढं पाणी सगळं काय होईल? वाहून जाईल. आपल्याला छिद्र पडलं समजा एखादं, म्हणजे इंजुरी जर झाली, तर आपल्या शरीरातलं सगळं रक्त वाहून जातं का? नाही.
का नाही जात? कारण काही वेळानंतर आपल्या शरीरावर खट्टी चढते, त्याला क्लॉट असं म्हणतो आपण, ब्लड क्लॉट. ते काम कोण करतं? तर आपल्या रक्तामध्ये असलेलं फायब्रिनोजेन नावाचा घटक तो करतो. त्याच्यामुळे खट्टी तयार होते आणि खट्टी तयार झाली म्हणजे ते रक्त एक प्रकारचं तिथंच गोठून जातं आणि गोठल्यामुळे रक्त वाहत नाही. लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने आपण रक्ताचं जे महत्त्व आहे ते सुद्धा शिकलो. आता ह्युमन ब्लड ग्रुप जे आहे हा भाग आपण पुढील युनिटमध्ये शिकणार, पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील नेक्स्ट क्लासला आपण बघूया. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ठीक आहे. तर आता हे चॅनल जे आहे त्याचा व्हिडिओ वगैरे पहा, पूर्ण समजून घ्या, परत पहा समजला नसेल तर, आणि जास्तीत जास्त वेळा पाहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे.